मराठा आरक्षणासाठी कोपरगाव शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेले साखळी उपोषण आज शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी तहसीलदार संदीप कुमार भोसले, शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या उपस्थितीत प्रशासनाच्या विनंतीवरून सकल मराठा समाज कोपरगाव यांच्याकडून काही काळासाठी स्थगित करण्यात आले आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराठी येथे गेल्या 9 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते। त्यांना पाठिंबा देण्यासाठी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी देखील 9 दिवसांपासून शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते। काल गुरुवार दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी अंतरवाली सराठी येथे राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत चर्चा केली। सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला 2 जानेवारी पर्यंतची मुदत देत आमरण उपोषण मागे घेतले। मात्र साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेले साखळी उपोषण आज शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी तहसीलदार संदीप कुमार भोसले, शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या उपस्थितीत प्रशासनाच्या विनंतीवरून स्थगित केले आहे। यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते। सकल मराठा समाज तालुका कोपरगाव यांच्या वतीने कोपरगाव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जे साखळी उपोषण चालू आहे त्या ठिकाणी सर्व समाज बांधव यांनी एकत्रित येऊन हे साखळी उपोषण केलेलं आहे आणि पूर्ण साखळी उपोषणादरम्यान अगदी शांततेत सगळं आंदोलन त्यांनी केलेलं आहे। तसेच कोपरगाव तालुक्यात देखील ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात साखळी उपोषण, आमरण उपोषण अगदी शांततेत पार पडलेलं आहे आणि या साखळी उपोषणाच्या अनुषंगाने मराठा आरक्षणाची जी मागणी आहे ती शासनापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम केलेलं आहे आणि यापुढेही जे काही लक्षवेधी आंदोलन होतील ते त्या आंदोलनाच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करणार आहोत। या साखळी उपोषणाच्या अनुषंगाने मी सगळे उपोषणकर्त्यांना विनंती करेल की आज रोजी त्यांनी आमच्या प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज आपलं हे साखळी उपोषण हे समाप्त करावं, स्थगित करावं। धन्यवाद। मंडळी नमस्कार। आज आपल्या कोपरगाव तालुका आणि शहरच्या वतीने मराठा सर्व आंदोलक साखळी उपोषण चालू होते। आज काल झालेल्या सरकारच्या निर्णयानंतर आज सर्वांनी हे साखळी उपोषण या ठिकाणी थांबवावे आणि सरकारने दिलेल्या रूपरेषेप्रमाणे ते कामकाज होईल याप्रमाणे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्याचप्रमाणे या साखळी उपोषणामध्ये त्याचप्रमाणे या चाललेल्या अखिल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रातल्या आंदोलनामध्ये कोपरगाव तालुका आणि कोपरगाव शहर या सर्व बांधवांनी शांततेच्या मार्गाने आणि कायदेशीर सनदशीर मार्गाने उपोषण पार पाडले। त्याचप्रमाणे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। पोलीस प्रशासनाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि त्याबद्दल मी पोलीस प्रशासनातर्फे आणि कोपरगाव शहर पोलीस स्टेशनतर्फे मी त्यांचे आभार मानतो। अनेक वर्षापासून मराठा समाजाची सत्ता असतानाही गेले 60-70 वर्षापासून मराठा बांधव हे आरक्षणापासून वंचित आहे। आपल्या मराठी सत्ताधीशांना आपल्या गोरगरीब पोरांकडे पाहायची काही वेळ भेटली नाही, परंतु जरांगे पाटलासारखा एक सर्वसामान्य माणूस त्याने आपल्या पोरांचे हाल बघितले। आरक्षणामुळे काय परिस्थिती होती, काय फायदे होतात आणि आपल्या मुलांना ते आत्तापर्यंत मिळाले नाही, त्याला त्यांची जाणीव झाली आणि त्यांनी इतक्या मोठ्या तडफेने उपोषण केलं आणि आता न्याय मिळवून देण्यासाठी काही दिवसच बाकी आहे। परंतु सरकारला सुद्धा विनंती की जी 24 तारीख आहे, 24 डिसेंबर जरांगे पाटलांनी दिलेली तीच सर्वमान्य आहे, तीच आम्ही गृहीत धरणार आहे आणि जरांगे पाटील जे करतील ती पूर्व दिशा आता राहणार आहे। जरांगे पाटलाच्या पाठीमागे आपला संपूर्ण समाज हा मोठ्या ताकदीने उभा आहे। एक मराठा लाख मराठा आम्ही जरांगे पाटलाच्या पाठीमागे सक्षमपणे उभे आहोत। महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षणाचा लाभ झाला पाहिजे या मागणीकरता जरांगे पाटील मागच्या 9 दिवसापासून त्या ठिकाणी त्यांनी उपोषण केलं। याआधी त्यांना महाराष्ट्र सरकारने आश्वासन दिलं होतं, 30 दिवसाची वेळ मागितली होती, त्याच्यामध्ये 10 दिवस घालून जरांगे पाटलांनी 40 दिवसाची वेळ दिली, परंतु तेव्हा शासनाला काही करता आलं नाही। त्यातून पुन्हा
जरांगे पाटलांनी उपोषणाला बसायचा निर्णय घेतला। काल जरांगे पाटलांचा 9व्या दिवशी शासनाचे प्रतिनिधी भेटले, मंत्री भेटले, काही निवृत्त न्यायाधीश भेटले, कमिटीचे मेंबर गायकवाड साहेबांनी ते भेटले आणि त्यांच्या चर्चेतून जरांगे पाटलांनी उपोषण थांबवायचा निर्णय घेतला। जरांगे पाटलांसारखं कुठलाही स्वार्थ नसलेलं नेतृत्व त्या ठिकाणी मराठा समाजाला आता लाभलेलं आहे। त्यामुळे जरांगे पाटील ठरवतील तेच धोरण आणि जरांगे पाटील बांधतील तेच तोरण ह्या भावनेतून मराठा समाज महाराष्ट्राचा इथून पुढच्या काळात देखील काम करणार आहे। शासनाने इथे विनंती केली आहे। हे खरं आहे की कोपरगावातले सगळ्याच मराठा बांधवांनी आत्तापर्यंत अनेक वेळा मराठा समाजाकरता आंदोलनं केली, पण सगळी शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आंदोलनं केली। कधी कुठला अनुचित प्रकार कोपरगाव शहर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी झाला नाही। पण शासनाला सुद्धा आम्हाला एक सांगायचं आहे, सरकारकडं आम्ही आरक्षण मागतोय, सरकारने आश्वासन दिलं, सरकारने वेळ मागितला, आमचे नेते जरांगे पाटलांनी त्यांना तो वेळ दिला, म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा बांधव त्या ठिकाणी आता हे उपोषणाचं आंदोलनाचं आश्रय मागं घेतोय। पण जरांगे पाटलांनी आम्हाला 24 डिसेंबर तारीख सांगितलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री म्हणताना 2 जानेवारी म्हणतायत। जरांगे पाटलांची मागणी, आमची मागणी सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळायची आहे। कालच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी त्याच्यापासून थोडीशी वेगळी भूमिका घेतलेली आहे। ठीक आहे, जरांगे पाटीलच त्याच्यावर निर्णय त्या ठिकाणी घेणार आहे, पण आमची सरकारला एक विनंती की तुम्हाला मागच्या वेळेस 40 दिवस वेळ मिळाला, आताही तुम्ही परत वेळ 2 महिन्याचा घेतला आहे, पण आता घोळ घालू नका। आणि सरकारमधलीच काही लोक सत्ताधाऱ्यांचे बगलबच्चे, तो गुणरत्न सदावर ते पुन्हा कोर्टात गेला। काही लोकांना मराठा समाजाला आरक्षणच मिळालं नाही पाहिजे अशा विचाराचे काही लोक सत्तेत सुद्धा त्या ठिकाणी आहे। त्यांच्यापासून मुख्यमंत्र्यांनी सावध राहिलं पाहिजे असे आमचं म्हणणं आहे। मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्या आजूबाजूचे लोक जरांगे पाटलाला अक्कल शिकवायला त्या ठिकाणी निघालेले, त्यांचा मी आपल्या माध्यमातून निषेध करतो। राजकारणी लोकांनी जरांगे पाटलांवर राजकारणाचे आरोप करू नये। एक आमचं एक निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील आहे, त्यांच्या मागं तमाम मराठा समाज महाराष्ट्रातला अतिशय ठामपणे उभा आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा राहणार आहे। माझी एक सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण आमच्या सगळ्या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा आणि मराठा समाजाला जरांगे पाटील सांगतील त्याप्रमाणे आरक्षण द्यावं। त्याचबरोबर महत्त्वाची भूमिका की ओबीसीचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत तावडे, त्यांनीसुद्धा आज एक स्टेटमेंट केलं आहे की मागास ठरून मराठा बांधव जर ओबीसीमध्ये येत असतील तर आमचा त्यांना विरोध असणार नाही। मी त्यांच्या या भूमिकेचं सुद्धा स्वागत करतो। मराठा हा कुणबी काय, मराठा काय हा ओबीसीचा आहे। ओबीसी बांधवांचे त्या ठिकाणी तायवाडे प्रतिनिधित्व करता महाराष्ट्रातल्या, त्यांनी मोठ्या मनाने सांगितलं की आमची त्याला काय हरकत असणार नाही। ही अतिशय चांगली घटना आहे। काही लोक सातत्याने त्यांच्या राजकारणाकरता मराठा आणि मराठेतर असा वाद लावायचा प्रयत्न करतात, त्या प्रवृत्तीचा सुद्धा मी निषेध करतो आणि शासनाला विनंती करतो की ठरल्याप्रमाणे त्यांनी 2 महिन्यामध्ये जे काही त्यांना करायचं असेल, विधिमंडळात ठराव करा, केंद्र सरकारमध्ये घटनादुरुस्ती करा, काय करायचे ते करा, पण आमच्या मराठ्यांना त्या ठिकाणी आरक्षण द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत, जय शिवराय। सकल मराठा समाज कोपरगाव शहर व तालुका यांच्या वतीने मागील 9 दिवसापासून आपले योद्धा, आपले दैवत म्हणावं लागेल आता अशी परिस्थिती निर्माण झालेली, असे जरांगे पाटील जे अमरण उपोषणासाठी बसलेले होते, त्यांच्या पाठिंब्यासाठी कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने आपले बांधव साखळी उपोषण करत आहोत। कोपरगाव शहर असं संपूर्ण तालुक्यात प्रत्येक गावोगावी मराठा समाजाचे बांधव बसलेले होते। आपल्या नेते योद्धा जरांगे पाटलांनी आता त्यांचं उपोषण सरकारच्या आणि न्यायाधीशांच्या विनंतीला मान देऊन ते स्थगित केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव तालुका आणि शहराच्या वतीने जे आंदोलन चालू आहे साखळी उपोषण, ते सध्या आम्ही सर्व बांधव सकल मराठा समाजाचे सध्या स्थगित करत आहोत। त्याचबरोबर या आंदोलनासाठी
ज्या ज्या लोकांनी परिश्रम घेतलेत, सहकार्य केलं, शासनाने, त्याच्यानंतर प्रशासनाने, पोलिसांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं, घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि जर 60 दिवसाच्या जे काय अल्टिमेटम सरकारने दिलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या बाजूनी जर न्याय दिला नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही आमचे नेते जरांगे पाटलांच्या नेतृत्वात करू, एवढं सांगतो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. इथं जमलेले सर्व बांधवांचेही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ज्या ज्या समाजाने, संघटनेनी, व्यापारी संघटना असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, मुस्लिम समाज असेल, धनगर समाज असेल, बुद्ध समाज असेल, या सर्वांनी पुन्हा एकदा आम्हाला पाठिंबा दिला, त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि इथून पुढे या सर्व समाजातील घटक आम्हाला असंच सहकार्य करतील अशी आशा व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर जसं मराठा समाजाचं 60 दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे तसंच शासनाने एक हरामखोर जो गुणरत्न सरावर्ते आहे त्याचासुद्धा बंदोबस्त करावा, ज्यांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करण्याचं काम केलं त्याचाही शासनाने कुठंतरी बंदोबस्त करावा असं शासनाला मराठा समाजाच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा लाख मराठा. काल आंतरवली सराटी येथे सन्मान्य मनोजजी जरांगे साहेब अर्थात जरांगे पाटील यांनी जे उपोषण चालू केलं ते उपोषण तात्पुरत्या स्वरूपामध्ये म्हणजे आमरण उपोषण त्यांनी थांबवलेलं आहे आणि साखळी उपोषण त्यांनी चालू ठेवलेलं आहे. तसंच देखील आम्हीसुद्धा तात्पुरत्या स्वरूपामध्ये आम्ही आता हे उपोषण स्थगित केलेलं आहे आणि नंतर जसं जसं आदेश येईल त्या पद्धतीनं आम्ही पुढं चालू करणार आहे. परंतु मी प्रशासनाला सांगू इच्छितो की शासन जे आता बघता आपण, पहिले मनोजजी जरांगे साहेब यांनी 40 दिवस, आता हे 10 दिवस गेले म्हणजे 50 दिवस आणि आता 2 महिन्याचा कालावधी आणि असे इकडचे तिकडचे म्हणून हे शासन 3 महिने टाईमपास करतं आहे. आणि पहिले 40 दिवस दिल्यानंतर शासनाने काही केलं नाही, परंतु पळवाटी काढल्या. पळवाटी काढून हे लांबवतं कसं येईल याच्यावरती त्यांनी विचार केला. आज देखील सुद्धा शासन, मला वाटत नाही हे शासनच्या मनामध्ये हे नाही म्हणजे पाप आहे मनामध्ये, त्यांचं मन साफ नाही. काल आपण बघितलं मुख्यमंत्री वेगवेगळे स्टेटमेंट देत होते. आता देखील त्यांनी 2 महिन्यामध्ये जर त्यांनी निर्णय दिला नाही तर आपण बघतात आम्हाला वाटतं का दिपोळीचा सण होता, चांगल्या प्रकारचे अधिकारी आम्हाला तहसीलदार असतील, PI साहेब असतील, आम्हाला वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन करतं. आम्हाला पण वाटलं की कोपरगावकरांना, सर्वसामान्य नागरिकांना काही त्रास होऊ नये, प्रशासनाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन केली. परंतु मी निश्चित सांगू शकतो या शासनाचा इजा झालेला आहे, दुजा झालेला आहे, तिजा आता आम्ही सहन करणार नाही. जर हे शासनाने जर आता आम्हाला फसवलं तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस मी शासकीय अधिकाऱ्यांना विनंती करेल का 2 वेळेस आम्ही तुम्हाला सहकार्य केलं आहे, त्यावेळेस तुम्ही बघा. आम्ही आता आम्हाला नावेलाच होईल, अख्खा महाराष्ट्र पेटत होता पण आमचा तालुका शांत होता. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सकल मराठा समाज कोपरगाव या ठिकाणी गेल्या 9 दिवसापासून आपल्या मराठा समाजाचं एक निस्वार्थ नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन झालं त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव येथील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते या 9 दिवसापासून साखळी उपोषणाला बसले होते. कोपरगावातील हे आंदोलन अत्यंत समंजसपणे या ठिकाणी पार पडलं. सर्व मराठा समाज एकजुटीने या सर्व आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी उभा राहिला. मुळात मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय फार जवळजवळ इंग्रजांच्या काळापासून पेंडिंग आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यानंतर महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळालं आणि या दरम्यान निजामशाहीच्या काळामध्ये मराठ्यांवर जो अन्याय झाला, म्हणजे मला आठवतं आता मला ज्याप्रमाणे माझी मुलगी आता मराठवाड्यात दिलेली, परंतु आज
तिकडं कुणबीचे दाखले मिळत नाही आणि एक साधा मराठा समाजाचा कार्यकर्ता यांनी आज पूर्ण महाराष्ट्र जो पेटवला, असं नेतृत्व या समाजाला मिळालं, याचा सार्थ अभिमान आम्हा सर्वांना आहे। आज जरांगे पाटलांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाने त्यांना जो कालावधी दिलेला आहे 2 महिन्याच्या आत हे आरक्षण संपूर्ण समाजाला ते देणार आहेत। कोणत्याही प्रकारचं त्यामध्ये आडकाठी येऊ नये आणि जरांगे पाटलांनी जो समाज या ठिकाणी आपल्याला एकत्रित आणलं आणि जरांगे पाटील सांगल त्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये आता याच्यापुढे कामकाज होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो। आणि सर्व समाज बांधव, पोलीस प्रशासन असेल, सर्व शासनाचे अधिकारी असतील, यांनी आमच्या या साखळी उपोषणाला जे पाठिंबा दिला, मदत केली, त्याबद्दल त्यांचंही मी सकल मराठा समाजाच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठा। अनेक वर्ष अन्याय सहन करणाऱ्या आमच्या मराठा समाजाला कर्तृत्ववान संघर्ष योद्धा म्हणून मनोज भाऊ जरांगे यांचं नेतृत्व लाभलेलं आहे। आणि आज आपण बघतोय की अंतरवाली सराटी हे गाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे। सर्वसामान्य मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जरांगे भाऊंनी अगोदर 17 दिवस उपोषण केलं आणि आताही जवळजवळ 10 दिवस उपोषण केलं। म्हणून आता पुढची दिशासुद्धा जरांगे भाऊ समाजाच्या हितासाठी जी ठरवतील तीच दिशा आम्हा सर्व मराठ्यांची राहील व आम्ही देखील जिजाऊंच्या लेकी म्हणून आमच्या भाऊंच्या मागे त्यांच्या खांद्याला खांदा लावून या उपोषणामध्ये उभ्या राहणार आहोत। आपण बघितलं की ह्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मनोज भाऊ जरांगेने अंतरवाली सराटीमध्ये उपोषण केलं, परंतु त्यांचे हात मजबूत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात गाव, वाडी, वस्ती, खेड्यापर्यंत हे आंदोलन छेडण्यासाठी, भाऊंच्या हात मजबूत करण्यासाठी अनेक मनोज जरांगे म्हणून उभे राहिले। तसे आमचेसुद्धा कोपरगावमधील काही बंधू ज्यावेळेस पहिले 17 दिवसाच्या उपोषणाच्या वेळेस आमचे खालकर बंधू असतील, आमचे अनिल भाऊ गायकवाड, आमचे भगत भाऊ यांनी त्या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी केलेलं आहे। आणि आमच्या खऱ्या अर्थाने कोपरगावचे जरांगे म्हणून आमचे हे जे मराठा समाजाचे काही बांधव आहेत त्यांनी या उपोषणाला पुढे घेऊन जाण्यासाठी, जरांगे भाऊंचे हात बळकट करण्यासाठी त्या उपोषणाला दिशा दिलेली आहे। म्हणून हा संघर्ष पुढे चालेल। आता सरकारने पुन्हा 2 महिने मागितलेले आहे आणि ते 2 महिने मराठा समाज हा शांततेनेच राहणार आहे आणि पुढे आमचे बंधू जरांगे पाटील जे आम्हाला सूचना करतील त्यानुसार आम्ही जिजाऊंच्या लेकीसुद्धा या उपोषणामध्ये आणि आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढा देणार आहोत। धन्यवाद। संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आंतरवली सराटीत जरांगे पाटलांनी केलेल्या आमरण उपोषणास काल शासनाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचे सर्व कमिटी, त्यांचे सदस्य म्हणून जरांगे पाटलांना भेटण्यास गेल्यानंतर ज्यांनी जे अल्टिमेट दिला 24 डिसेंबरचा, त्या 24 डिसेंबरच्या आत संपूर्ण महाराष्ट्राला मराठा समाजाला आरक्षण देऊ अशी त्यांनी ग्वाही दिली आणि त्यावेळी तत्काळ 24 डिसेंबरपर्यंत उपोषण स्थगिती ठेवलं। आज कोपरगाव तालुक्यात, संपूर्ण कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण भागात आणि शहरात साखळी उपोषणाच्या माध्यमातून, अमरण उपोषणाच्या माध्यमातून अतिशय शांततेच्या प्रियाने, कारण आपल्या कोपरगाव तालुक्याला अतिशय दोन्ही कर्तव्य अधिकारी यांच्या अतिशय सहकार्याने त्यांनी आव्हान केलं। तहसीलदार भोसले साहेब आणि आपले कोपरगाव शहराचे PI देशमुख साहेब यांनी संपूर्ण तालुक्याला आव्हान केलं, शांततेच्या मार्गाने करा, आरक्षण हे आपल्या हक्काचं असेल, तुमच्या ज्या लढा असतील त्या लोकशाहीच्या मार्गाने करा, तुम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे त्या पद्धतीने करा। कुठं तालुक्याला गालबोट, कोणत्याही समाजाचा उद्रेक न होता, कारण कोपरगाव तालुका मराठा समाजाच्या उपोषणात बसलेला संपूर्ण कोपरगाव तालुक्यातील समाजाने एक दिलाने, एक विचाराने पाठिंबा दिला आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं प्रत्येक मीडियात प्रत्येक समाजाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर साहेबांनी आपल्याला, दोन्ही साहेबांनी सहकार्य करण्याचा आदेश दिला आणि अतिशय शांततेच्या प्रियाने आज कोपरगाव तालुक्यात साखळी उपोषणास आज जरांगे पाटलांच्या निर्णयानुसार 24 डिसेंबरपर्यंत कोपरगाव तालुक्यात स्थगिती ठेवत आहे। निश्चितच संपूर्ण समाजाने पाठिंबा दिला। हिंदू समाजातील सर्व 18 पगडी जाती असेल, मुस्लिम बांधव असतील, यांनी सर्वांनी सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पाठिंबा दिला। त्यांचं सर्वांचं मनस्वी आभार व्यक्त करतो आणि आमचं आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे। आम्हाला कोणाच्या ताटातलं घास नको,
आम्हाला तुम्हाला OBCमध्ये देता येतं का किंवा सेपरेट मराठा समाजाला आरक्षण द्या, त्याचा विचार करून निश्चित मार्ग लावून समाजाला न्याय द्यावा मराठा समाजाला, ही आमची कोपरगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने विनंती करतो। आणि सर्व प्रशासकीय अधिकारी त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी या संपूर्ण तालुक्याला शहराला मदत केली त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आमचं आरक्षण आम्हाला मिळावं अशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासनाला विनंती करतो।